कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात 20 नोव्हेंबर रोजी झाली आहे। या इफ्फी सोहळ्यासाठी चित्रपट जगतातील कलाकार, दिग्दर्शक आणि कलाप्रेमी आवर्जून गोव्यात हजेरी लावतात। तसेच भारतातील प्रत्येक राज्यातील पारंपरिक कलेचे सादरीकरण इनॉक्स येथे करण्यात आले। यासाठी केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, प्रादेशिक केंद्र पुणे, बलजीत सिंग गरेवाल, सहाय्यक निर्देशक नवी दिल्ली श्रीमती गोपा विश्वास, सहाय्यक निर्देशक दिल्ली डॉक्टर जितेंद्र पानपाटील, प्रबंधक पुणे संतोष देशमुख, मंदार गुप्ते, मंच प्रबंधक पुणे यांचे विशेष सहाय्य लाभले। कलापथक, लोकजागृती कलामंच पुणे संचालिका मीरा दळवी, किरण दळवी आणि सहकारी यांनी 8 दिवस लावणी सादरीकरण केले। या लावणी सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आज ही महाराष्ट्राची लावणी जगात नाव करून असल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि ह्या ठिकाणी फेस्टिवलमध्ये आल्यानंतर जो आनंद आम्हाला सर्वांना झालेला आहे, ही एवढी मोठी संधी आमच्या ऑफिसनी मला दिली, त्याबद्दल खरंच मी खूप खूप आभारी आहे। पूर्ण आमच्या ऑफिसच्या टीमचे, आमच्या ऑफिसचे पुण्याच्या रिजनल आउटरीच ब्युरो आमचं ऑफिस आहे पुण्यामध्ये, त्यांच्यामार्फत आम्ही या ठिकाणी काम करायला आलो आहे। आणि ह्या ठिकाणी आम्ही जेव्हा लावणी सादर केली, मुद्रा सादर केला, त्यातमध्ये माधवी असेल किंवा आमची शीतल असेल किंवा आमची सोनेल, ह्या सर्व मुली किंवा आमची डॉली मॅडम असतील आणि माझे सर्वच आर्टिस्ट हे रशीद पुणेकर, सगळे फार सुंदर कलाकार माझ्यासोबत होते। आणि ह्यांच्यामुळे मला ती ताकद मिळाली भरपूर अशी की इथे मी कार्यक्रम छान करू शकले, कारण हे माझ्यासोबत होते म्हणून मी चांगल्या प्रकारे कार्यक्रम सादर केला। आणि गोव्याच्या प्रेक्षकांनी आमचा कार्यक्रम फारच म्हणजे इतकं त्यांना आवडला की बोलायचं काम नाही। रात्रीसुद्धा आम्ही कार्यक्रम केला, खूप छान झाला, आत्ताही छान झाला। 8 दिवस आम्ही गोव्यामध्ये आलो आहे आणि आमची गोव्यामध्ये फार सुंदर अशी व्यवस्था शासनाने केली होती आणि राहण्याची, खाण्याची कशाची कमी नाही। आम्ही गोव्याला विसरणार नाही आणि गोव्याने आम्हाला खूप मोठी संधी दिली, कारण आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ह्याच्यामध्ये मला काम करायला मिळालं, तर मी स्वतःला फार भाग्यवान समजते।